दादा काल मंत्री बावनकुळे यांनी अत्यंत भावूक होऊन आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत आईचं निधन झालेलं आहे, त्यांना या प्रकरणाचा कसा हे होतंय, त्रास होतोय, भावूक होऊन त्यांनी माध्यमासमोर एक प्रतिक्रिया दिली. याबाबत तुम्ही काय सांगा? काल मला पत्रकार बांधवांनी हा विषय सांगितला की बावनकुळे साहेबांच्या डोळ्याला पाणी आलं आणि ते खूप व्यथित झाले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मी पण रात्री बघितलं, नाही असं नाही आहे, मी बघितलं. त्यांनी त्याच्यात त्यांच्या आई माऊलीचा उल्लेख केला, आईचा. बावनकुळे साहेब यांनी पुढेही उल्लेख केला की मी मराठा समाजाच्या विरोधात नाही आहे, मी हे केलं नाही. बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो. माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही, दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही. तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळं आला. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं. त्यांचं ऐकून तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं. तुम्हाला आणखी नाही जाहीरपणे सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही. ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजे. कारण तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं. मला सुद्धा, मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. शेवटी ती मायमाऊली, आई ही आई असते सगळ्यांची. तुम्ही आईचं नाव घेतलं. आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहे. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो. तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं. कारण मराठी आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो. पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही तुम्हाला. पण हेही सांगतो की तुम्ही 28 ऑगस्टच्या आत तुम्ही पत्र देऊन केलेली चूक दुरुस्त करा. 4ही प्रमाणपत्र आमचे तुम्ही राजकीय दबावापोटी शिरसाटणी तुम्ही रद्द केले, त्यालाही त्याच्याकडेही बघणार आहे, सोडणार नाही. पण तुम्हालाही जाहीरपणानं सांगतो की तुम्ही केलेले प्रमाणपत्र ते रद्द केलेले ते वैध करून पुन्हा द्या. आमचं काहीही म्हणणं नाही, काही हरकत नाही. पण 28 ऑगस्टच्या आत नसता बावनकुळे साहेब पुन्हा मी सोडणार नाही. मला सुद्धा मन आहे, मला सुद्धा भावना आहे. मी मराठ्यांचा आहे. आमचे राज्यातले मराठी, आमच्यावरती सगळ्यांवरती संस्कार आहेत. तुम्ही आमचं वाईट केलं म्हणून आम्ही तुमच्या मागं लागलो. आम्ही तुमच्या कधीही मागं लागलो नसतो. पण तुम्ही काल जे रडकुंडीला आलात ना, फक्त मराठ्यांच्या नादी लागल्यामुळं. पण तुम्ही बोललातच ना आता की मी मराठ्यांच्या विरोधक नाही, मी मराठ्यांच्या विरोधात काम केलं नाही, मी कधी असं करणारा नाही आहे. आणि तुम्ही रडकुंडी आलात, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. माझ्या मराठ्यांच्या वाटं जर कोणी गेलं ना, तर मी त्याला गुडघ्यावरच टेकवितो. आणि तुम्ही रडकुंडीला आलात, उभ्या महाराष्ट्राने ते बघितलं, म्हणून तुम्हाला आम्ही एवढे वेळ सोडून देतो. तुम्हाला मी माफ करून टाकतो, काही हरकत नाही आहे. पण इथून पुढं तुम्ही अशी चूक मराठ्यांच्या विरोधात करू नका. मी तुमचं इथून पुढं व्यंग करणार नाही. तुम्हाला आम्ही सोडून दिलं, कारण आम्ही एकदा मराठ्यात म्हण आहे, एकदा दोनदा सोडून द्यायचं, माफ करायचं. तुम्हाला केलं. पण 28 ऑगस्टच्या आत जर तुम्ही केलं नाही तर बावनकुळे साहेब, मी तुम्हाला सोडणार नाही. जे तुमच्या आईबद्दलचं तुमचं मत आहे तेच आमचं मत आहे. आम्ही भावनिक लोक आहेत मराठ्यांचे, पण आमच्या लेकराच्या अन्नात विष खाल्ल्यावर मी सोडू शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमची केलेली चूक तुम्ही 28 ऑगस्टपर्यंत सुधारा. तुम्ही तुमच्या आई माऊलीचं नाव घेतलं आणि मराठा विरोधी नाही मी असं घेतलं, म्हणून आई माऊली हे माऊली येते. त्यामुळं तुम्हाला माझ्याकडून 100% आणि माझ्या मराठा समाजाकडून सुद्धा तुम्हाला आम्ही माफ केलं, सोडून दिलं. तुमचं इथून पुढं व्यंग करणार नाही. पण पुन्हा तेच सांगतो, इथून पुढं चूक मराठ्यांच्या विरोधात तुम्ही करू नका, ही माझी तुम्हाला आग्रह आहे. आणि तुम्ही आता इथून पुढं परळीच्या टोळीच्या नादी लागून कुठाने कसलेच करू नका आणि मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पण 28 ऑगस्टच्या आत तुम्ही केलेली चूक तुम्ही सुधारा. ते प्रमाणपत्र सगळे द्या, काहीही म्हणणं नाही. इथून पुढं आम्ही तुम्हाला सोडून देऊ.